दलित विचारवंत कवी नामदेवराव ढसाळ यांच्यावर आयुष्यावर येणाऱ्या पिक्चरला सेन्सर बोर्डाने बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात दलित पॅंथर आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्याला जे भारतामध्ये चित्रपटांना सर्टिफिकेशन देत असते त्या सेन्सर बोर्डच्या ऑफिसवर मोठ्या प्रमाणात दलित पॅंथरचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि घोषणाबाजी सुरू केलेली आहे। खाली डोकं वर पाय, सेन्सर बोर्डचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सेन्सर बोर्डचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, नामदेव ढसाळ अमर रहे, नामदेव ढसाळ अमर रहे। अरे ये महाराष्ट्र की आग है, नामदेव ढसाळ कविते की वाग है, ये महाराष्ट्र की आग है, नामदेव ढसाळ वाघ आहे, नामदेव ढसाळ वाग है, नामदेव ढसाळ वाघ आहे। आज तुम्ही इथं सेन्सर बोर्डच्या ऑफिसवर आंदोलन करताय, घोषणाबाजी करताय। नामदेवराव ढसाळांच्या पिक्चराला त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, काय मागणी असणार आहे? बघा, या सेन्सर बोर्डने नामदेव ढसाळ हु इज दिस नामदेव ढसाळ असं त्यांनी विचारलं। नामदेव ढसाळ कोण? जर या सेन्सर बोर्डला, या हलकट सेन्सर बोर्डला जर कळत नसेल नामदेव ढसाळ कोण, कवितेतला बाप माणूस, लेखक, विचारवंत, साहित्यिक आणि नामदेव ढसाळ हा दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष होते, आमचे नेते होते दिवंगत नामदेव ढसाळ। हे जर सेन्सर बोर्डला जर कळत असेल नामदेव ढसाळ कोण आहे तर त्यांना सांगण्यासाठी मी या ठिकाणी दलित पॅंथरचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, म्हणून त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत। आणि आज एवढंच नाही तर काही कार्यकर्ते आतमध्ये गेलेत, आम्ही खरं तर आज त्यांना जोडे मारणार आहोत, कारण त्यांना जर कळत नसेल की नामदेव ढसाळ कोण, एवढा मोठा साहित्यिक ह्या सगळ्या जगाला माहिती आहे, आलं का लक्षात? ज्याने पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणून त्यांचं नाव आहे, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस आहे तो। आणि जर या सेन्सर बोर्डला जर कळत नसेल, मला बघा, मला त्यांच्यावर पिक्चर येणार आहे किंवा त्यांच्यावरती घटना आहे किंवा त्यांच्या कवितेला आक्षेप जे घेतलेला आहे यांनी, त्याच्यासाठी आमची ही निदर्शनं आमच्या आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वीकडे हे निदर्शनं, सर्वीकडे तीव्र प्रकारचे आम्ही आंदोलनं करणार आहोत। आज आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, परंतु आम्ही यांना जाब विचारणार आहे की तुम्ही जे नामदेव ढसाळ ओळखत नाही तर तुम्हाला ओळख सांगण्यासाठी या ठिकाणी दलित पॅंथरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत। म्हणून आम्ही सर्व या सेन्सर बोर्डचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सेन्सर बोर्डचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सेन्सर बोर्डचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। खरं तर नामदेव ढसाळ यांना पद्म पुरस्कार दिलेला होता भारत सरकारने। भारत सरकारची जी एजन्सी आहे आणि ते म्हणतात की कोण नामदेव ढसाळ, कुठंतरी यांच्यामध्ये त्यांच्या नामदेव ढसाळांच्या विचारांबद्दल काही आक्षेप वाटतो का यांचा? बघा, या सेन्सर बोर्डचा मला तर वाटत नाही की टाळकं ठिकाण्यावरती आहे। टाळकं जर ठिकाण्यावरती असतं तर सेन्सर बोर्डच्या त्या बांडगुळ अधिकाऱ्यांनी विचारलं नसतं की हु इज नामदेव ढसाळ। अरे, नामदेव ढसाळ हा जागतिक दर्जाचा कवी, लेखक, त्यांनी त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या कवितेतून, त्यांच्या पुस्तकातून त्यांनी एक डिप्रेस्ड आणि बाकीच्या आमच्या दीन दुबळ्या दलित शोषित पीडितांचे जे काय म्हणणे आहे ते त्यांनी विद्रोहतेने त्यांच्या पुस्तकात, त्यांच्या लेखणीत मांडलेलं आहे। परंतु मला या ठिकाणी विचारायचं आहे की सेन्सर बोर्डच्या त्या अधिकाऱ्याचं टाळकं तर ठिकाण्यावरती आहे का? ते जे विचारतात की हु इज नामदेव ढसाळ, तर आज या ठिकाणी आम्ही त्यांचं टाळकं ठिकाण्यावरती आणायला आलो आहे की हु इज नामदेव ढसाळ। नामदेव ढसाळ एक विद्रोहाचा वाघ आहे। नामदेव ढसाळ हे आजही सेन्सर बोर्डाला फाट्यावरती मारतो, हे तुम्हाला मी या ठिकाणी TV 9च्या माध्यमातून सांगू इच्छितो। आगामी दिशा काय असणार आहे तुमची चित्रपटाबाबत आणि त्या अधिकाऱ्यांवर? इथे जे अधिकारी आहेत त्यांच्या आतमध्ये, त्यांनी इथे गेटवरती यायचं आहे। पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, आम्ही त्यांनाही रिस्पेक्ट करतो, कारण हे खरं तर सुरक्षा करणारे, तुमचं सर्वांची सुरक्षा करणारे जबाबदारी त्यांची आहे। पण ते कोण अधिकारी आहेत त्यांनी खाली यावं, निवेदन आमचं त्यांनी घ्यावं, आणि त्यांनी जर निवेदन घेतलं नाही मग आम्हाला आम्ही जे आंदोलन शिकवलेलं आहे की आम्ही जोडे मारो आंदोलन करणार आहोत। जोडे मारो आंदोलन कसं करायचं हे दलित पॅंथरच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे। तर हे होते दलित पॅंथरचे कार्यकर्ते। नामदेव ढसाळांच्या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर ते आक्रमक झालेले आहेत आणि सेन्सर बोर्डच्या मुंबईतील कार्यालयासमोर ते घोषणाबाजी करत आहेत आणि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर येऊन ते वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी आणि चित्रपटाला जे आहे क्लिअरन्स द्यावं असं त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरे सोबत अजय धंजे, TV 9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.